या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मला कायम असं वाटायचं आपल्याकडे आपल्या हक्काचं एक छोटंसं घर असावं। साधारण राऊंडमध्ये तुम्हाला 5 लाख रुपये खर्च येईल। 5 लाख? 5 लाख एकदम कुठं आणायची शिकले? आता हे घर आपल्या दोघांचं आहे म्हणल्यावर मेहनत बी आपण दोघे मिळूनच करू। पण काय बी करून हे घर तर आपण घेऊच। फक्त दागिन्यांवर लोन घेऊ। आता आपल्याला गरज आहे की। अगं पण असे किती दागिने आहेत आपल्याकडे? एवढं नाही काय होणार, जर पैशाची गरज होती। म्हणजे बँकेत तू कर्ज घ्यायला गेला होतास ना? असं विदाउट व्याज पण पैसे बी देणार नाही ना। मला जरा पैसे पाहिजे होते। किती पाहिजे? लाखभर रुपये। हाय अल्ला, आम्हाला जरा लागत होते म्हणून। मला जरा अवघडच वाटते। मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि अब तुम सिपाही अजिंक्य शिंदे नहीं रहे। म्हणजे मी आता आर्मीत? आता तुला पार्टी द्यावी लागणार। पार्टी? कसली पार्टी सर? आता लान्स नायक अजिंक्य शिंदे झाल्याची पार्टी द्यावी लागणार ना। एवढं सकाळ सकाळ कोणाचं डबा भरायला लागलीस? ते आम्ही पुण्याला चाललोय। पुण्याला चालल्यात फिरायला? अहो आर्मी हॉस्पिटल मध्ये चाललोय। आज यांची फिटनेस टेस्ट आहे। फिटनेस टेस्ट? आज कळल हात बरा झालाय का नाही ते। महाराज, तुमच्या या मावळ्यासाठी आजचा दिवस लई महत्वाचा आहे। महाराज, काय बी करून आजच्या फिटनेस टेस्ट मध्ये मला क्लिअरन्स मिळू दे म्हणजे झालं। अहो आधी सांगा की। सगळ्या टेस्ट क्लिअर झालो मी, आता एकदम व्यवस्थित आहे आणि फिटनेस टेस्ट बी क्लिअर झालं। देवच पावला म्हणायचं। काय म्हणले मग डॉक्टर? डॉक्टर म्हणले आता मी फिजिकली फिट आहे, हात पूर्णपणे बरा झालाय, आता कसलाच धोका नाही। मग आता तुम्ही आर्मीत परत जाऊ शकता म्हणा की। मला आता बढती मिळाली, प्रमोशन झालंय, म्हणजे आता लवकरात लवकर मला परत आर्मीत जाता येईल। म्हणजे असं झालं वय? आजनं फोन करून सांगितलं वय तुम्हाला? वय म्हणाले घरी या, जरा बोलायचं होतं। पण असं तातडीनं का बरं बोलवले त्यांनी? आता सुमन, आम्हाला तरी काय ठावं ग कशाला बोलवले ते? वय पण ते दोघं गेले तरी कुठं? आज शीतलनाच्या पुण्याला गेलेत, आर्मी हॉस्पिटलला। तिथं आजची टेस्ट होणार होती, मग समजणार होतं तो फिट आहे का नाही ती। फिट आहे का नाही म्हणजे? म्हणजे आर्मीत परत जायला फिट झाल्यात का नाही? असंच ना? वय वय तसंच। म्हणजे तेच बोलायला बोलवले वय आम्हाला? वय तसंच असेल। आता त्यात काय बोलायचं आहे आता? आणि आता एवढे दिवस जे चाललंय त्याचं काय? हे बघा, आपला निर्णय काय आहे ते आपण सगळ्यांनी त्यांना सांगितलंय। होय ते आहेच, पण त्यांना काय म्हणायचंय ते बी ऐकून घेऊ की। नाना त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, आपलं ठरलंय ना। व्यवस्थित विषय परत परत उघडण्यात काय अर्थ आहे? आता आपले ठरले नव,
मग आता काय जरी झाले ना तर आपण सगळ्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहूया. मी तर म्हणते आपण सगळी आज त्यांना सांगूनच टाकू. उगा आपलं रोज उठून तीच 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 तीच. अगं सगळ्यांनी मिळून सांगितलं की ऐकतील किती. ऐकतात कुठलं, दोघं बी मुलकाचे हट्टी आहेत. पण हे बघ समाधान्या, आता ह्या वेळेला का नाही आपण आपलं म्हणणं त्यांना ठामपणे सांगायचंच. बघू आज आल्यावर काय म्हणतोय ती. वैभव, आणि तुम्ही लगेच त्यांची बाजू घेता, तेव्हा तसं काय करू नका. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू ना आपण. काय बाई, काय असलं. अजिंक्य बरे झाले तरी टेन्शन, नाही झाले तरी बी टेन्शन. कसं व्हायचंय आपलं. अजिंक्यांना लोन मंजूर झाले. कसलं लोन? आपले फौजी हे घर सोडून सातारा राहायला जाणार आहेत. अजिंक्य, तुम्ही नवीन घर घेताय? नवीन घराची आपल्याला नाही, शीतलच्या घरच्यांनाच गरज आहे. त्यांचं स्वतःच घर कुठे राहिलंय आता. पण तुम्हाला अंदाज आला होता का चहा पिताना? नाही, सुरुवातीला नाही आला 15 दिवस तरी. आणि मग 16व्या दिवसापासून सुरू. तुम्ही म्हणजे कामालाच लागलात वाटतं. लगेच प्रपोज करणं झालंच नाही. नाही, मी महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो. महालक्ष्मी काय चेहरा खुलतोय बघा. महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे समुद्राच्या लाटा कशा खडकावर आपटतात तसा चेहरा क्षणाक्षणाला बदलायला लागला. किती कशाला बोलून घेतलं, कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका, मला माहितीये जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसली अडचण आहे राधिका, मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ, मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे गेले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी आणि आईंनी घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो, पाया पडतो, हवं तर पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. 1 मिनिट शनाया, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि सगळ्यांसाठीच. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का प्लीज? माधव! काय झालं? अण्णांनो, माझा दादा घर सोडून गेलो. काय? वाटेत येत ते का आडवं करीन. माझा शब्द पूर्ण करीन. पौर्णिमेच्या आत घरात वरात येतली. माधव पाताळात जरी असलो तरी ते का घेऊन येईन. ताप उतरलाय पर संताप वाढलाय. कोणाचा? माझा, बनाय म्हातारीचा. मी तुला ओळखलंय. अरे ओ बुढ़िया, कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? तू ऐसा नहीं मानेगी. बदसात. तुम्ही तर सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा, म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत. म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची. हो. म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाल? सराव, देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ए, अगं कुठे कापली तुझं तू? झाली की जेवण आमची? तुला काय धाक आहे का नाही माझा? अरे बाय, तुला असं बोलू नये. तुम्ही कसं धाकात ठेवलंय का नाही तसं धाकात ठेवायला पाहिजे. मी काय धाकात बिकात ठेवत नाही अंजली बाईसनी. म्हणजे आतापर्यंत माझ्या कानावर पडत होते ते राणाचं सोंग होतं. तर बायकांच्या तेवढीच कमी असेल तर मग का उभं केलं तुमच्या बायकोला इलेक्शन? त्यांच्या कुबड्या घेऊन इलेक्शन लढवताना कुठे गेला होता तुमचा पुरुषार्थ? अहो, नवरा बायको समान हे आधीच कळलं असतं ना तर आमचे संसार आतापेक्षा अधिक सुखाचे झाले असते.
सॉरी, लोकांचं ऐकून आपण आपल्यातल्या गोष्टी ठरवायच्या नसतात हे कळलंय मला. सॉरी पेक्षा तुम्हाला हे समजणं महत्वाचं.